कुळीथ अर्थात हुलगे हे प्रोटीन आणि आयर्नने भरपूर असतात. वजन कमी करण्यासाठी तसेच सर्दी खोकल्यावरही अतिशय उपयुक्त मानले जातात. हुलगे जर का कढईमध्ये खमंग भाजून घेतले आणि त्याची बारीक अशी पिठी करून ठेवली तर मग आपण यापासून केव्हाही हुलग्याचं पौष्टिक असं सूप किंवा गोड माडगंही करू शकतो. तर आता थोड्याशा साजूक तुपामध्ये पहिल्यांदा जिरं घालून घेतलं, हिंग घालून घेतला आणि आलं लसूणची पेस्ट घालून परतून घेतलं आणि त्यावर हळद घालून पाणी घालून उकळण्यासाठी ठेवलं. तर आता मी पहिल्यांदा इथं पौष्टिक असं हुलग्याचं सूप बनवत आहे. लहान मुलांना जर प्यायचं असेल तर आलं लसूण थोडंसं कमी वापरलं तरीही चालेल. हिंग हळद घालून घेतल्यानंतर पाण्याला चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि आता हे भिजवलेलं 2 चमचे हुलग्याचं पीठ की जे भिजवून घालायचं म्हणजे त्याच्या गाठी होत नाहीत, हे उकळलेल्या पाण्यामध्ये हुलग्याचं पीठ घालून घेतलं आणि मंद आचेवर असं शिजू दिलं. हे छान शिजलं, त्याला उकळी आली की वरून कोथिंबीर घालून मस्त असं पौष्टिक हे हुलग्याचं सूप पिण्यासाठी तयार. त्यानंतर आता मी गोड हुलग्याचं माडगं बनवत आहे. तर पहिल्यांदा साजूक तूप घालून घेतलं. तूप थोडंसं गरम झालं की त्यावर 2 लवंगा घालून तडतडू दिल्या. लवंग चांगली फुलली की पाणी घालून पाण्याला उकळी येऊ दिली. तोपर्यंत इकडं आत्ता जसं केलं त्याचप्रमाणे हुलग्याचं पीठ पाण्यामध्ये भिजवून घेतलं आणि पाण्याला उकळी आल्यानंतर चवीपुरतं मीठ थोडंसं घालून हे भिजवलेलं हुलग्याचं पीठ त्याच्यामध्ये घालून मंद आचेवर शिजू दिलं. आता याची कन्सिस्टन्सी जशी आपल्याला पाहिजे तसे आपण ॲडजस्ट करू शकतो. सूपप्रमाणे थोडंसं पातळ ठेवलं तरीही काही हरकत नाही. आता हे पीठ चांगलं शिजलं की त्यामध्ये चवीप्रमाणे गोड असा गूळ घालून घेतला. मला भरपूर प्रमाणात गोड आवडतं म्हणून मी थोडासा जास्त गूळ घातलेला आहे. तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त गूळ करू शकता. आता हे चांगलं शिजलं की त्यामध्ये जायफळ घातलं, सुंठ पावडर घालून घेतली आणि झालं असं पौष्टिक हे हुलग्याचं सूप तयार झालं. तर आज मी इथं दोन्ही बनवलेले आहेत. आमच्याकडे मला गोड हुलग्याचं माडगं आवडतं आणि आहोंना सूप आवडतं म्हणून मी आज हे दोन्ही प्रकार तुम्हाला करून इथं दाखवलेले आहेत. तर हे छान असं उकळी आलं की हुलग्याचं माडगं आणि सूप पिण्यासाठी गरम गरम थंडीमध्ये उपयुक्त आहे. तर आता याच्यामध्ये तूप घालून मस्त तुम्ही पिऊ शकता. जुनं ते सोनं आपण म्हणतो ना, तर हा पारंपरिक पौष्टिक पदार्थ अगदी आजीबाईच्या बटव्यातला म्हणायला काही हरकत नाही. आज इथं मी हे सूप करून बघितलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की करून प्या. असं हे पौष्टिक हुलग्याचं गरम गरम माडगं म्हणा किंवा सूप गोड आणि तिखट थंडीमध्ये जरूर करून पहा.